मुंबईतील अधिवेशनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याची शिफारस। विधिमंडळ शिस्तभंग समितीचा अहवाल। कॅशबॉम्ब प्रकरणावरून अंबादास दानवे आणि महेंद्र दळवी यांच्यात जुंपली। व्हिडिओचा तपास करून कारवाई करावी दानवेंची मागणी। तर फोटो मॉर्फ करून एआय व्हिडिओ बनवण्याचा दानवेंकडून पोरखेळ। दळवींचं प्रत्युत्तर। मनसेच्या संदीप देशपांडेंकडून भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट। संपूर्ण पीडब्ल्यूडी विभाग अतिशय करप्ट। देशपांडेंचा पुन्हा हल्लाबोल। भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा धमकी। तुकाराम मुंडे समर्थकांनी धमकी दिल्याचा खोपडेंचा आरोप। कृष्णा खोपडेंनी अधिवेशनात केली होती तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी। मुंडव्यातील जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासून डोळा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप। निलेश मगर पुण्याचे उपमहापौर असताना जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली, दमानी यांचा आरोप। विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये वाद। ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांची पुढील आसनांवर व्यवस्था, तर काँग्रेसच्या 16 पैकी फक्त 4 आमदारांना पुढे जागा। नागपुरातील बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश। 2 तासानंतर बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात। बिबट्याच्या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगावमध्ये बिबट्याची दहशत कायम। वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याभोवती बिबट्यांचा मुक्त संचार। बिबट्या काही केल्या जेरबंद होईना। बिबट्यांच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंचं अनोखं आंदोलन। सोनावणे थेट बिबट्याच्या वेशात पोहोचले विधिमंडळात। नाशिकमध्ये आईनेच पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याचा संशय, तर संगोपनासाठी पैसे नसल्यानं 12 पैकी 3 मुलांना दत्तक दिल्याचा आईचा दावा। तुर्तास पोलिसांनी घेतली 3ही मुलांचा ताबा। नाशकात तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। मालेगावच्या रमजानपुरा भागातील घटना। त्रास देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात। नाताळच्या सुट्टीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची पाद्यपूजा बंद। सुट्टीच्या कालावधीत भक्तांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीचा निर्णय। 21 ते 31 डिसेंबर कालावधीत पाद्यपूजा पूर्ण बंद राहणार। गोव्यातील नाईट क्लब अग्निकांड प्रकरणी आणखी एकाला अटक। क्लबचा सहमालक अजय गुप्ताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आतापर्यंत 6 जणांना अटक। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा धक्का। बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण विरोधातील अपील फेटाळला। चोक्सीच्या भारत प्रत्यार्पणातील महत्त्वाचा अडथळा दूर।